नाशिक महानगरपालिकेतील सन 2010 मध्ये भुयारी गटार योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याबाबत माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांच्यातर्फे रीट याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु सन 2013 मध्ये कोर्टाची 100 रुपये फी भरली नाही म्हणून ती रीट याचिका कोर्टाने फेटाळली होती. परंतु त्यानंतर ही केस बार काउन्सिलकडे चालल्यानंतर त्यामध्ये असे निदर्शनात आले, वकिलाने याबाबत हलगर्जीपणा केल्यामुळे ही याचिका टिकू शकली नाही. हे सिद्ध झाल्यावर कोर्टाने वकिलाला 50,000 रुपयाचा दंड ठोठावत याचिका करताना तात्काळ आदेश देण्याचे दिले होते. परंतु महिना उलटूनही देखील तो दंड परत न मिळाल्याने पुन्हा एकदा याचिकाकर्ते दिनकर अण्णा पाटील हे कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्नात असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. नाशिक महानगरपालिकेमध्ये 2010 साली